फायदा नहीं होगा, क्योंकि वापस आने में जितनी दूरी तय होगी क्या पता मंजिल उससे भी पास हो. लक्ष जास्त लांब नाहीये, मात्र छोटं देखील नाहीये. पवन केनेसाठी चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन अंडरम बॉक्स स्टाईल टॅप केला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी वेगानं पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. प्रति षटकामागे आहे ना तुम्हाला एक मोठी सरासरी या मैदानावरती पार करायची आहे. 14 पेक्षा जास्त सरासरीनं धावा 5 षटकामध्ये तुम्हाला जमवायच्यात. फटका चांगला, टायमिंग चांगल्या पवन केनेच्या बॅटमधनं एक तुफानी षटकार येतोय. वाऱ्याच्या लाटा जितक्या प्रचंड वेगानं वाहतात ना, त्या कापत तोडत हा बॉल चालला सीमारेषा पार. षटकार आला पवन केनेच्या बॅटमधनं. भिवंडीचा गोरसईचा ब्रँड आज देहू रोडमध्ये झळकतोय. नाव तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे. ज्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतं पवन भगवान केने. टीमची टोटल 6 ने पुढे फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक सेकंड इन थ्रो. पहिला मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मोठा षटकार पवन केनेच्या बॅटमधनं लगातारचे आले 2. मोठा फटका येतोय. पवन केने ऑन फायर. शो सुरू झालाय. जलवा है भाई के नाम का. पवन केने. अजून एक लगातारचा तिसरा. हा देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवन केनेची बॅट फक्त बोलती है षटकारांची भाषा. इतिहास में कभी कभी आसानी से जीवन जीने वाले किसी आदमी ने याद रखा होगा लायक. आणि पवन केने आज गोलंदाजासाठी एक खलनायक. टीमची टोटल लगातार 3 षटकारांनी स्कोरकार्ड वरती 25. 25 धावा धावफलकावर. अजून विजेंद्रचं बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. पंकज माई, दीपू माई, जयेश पाटील. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. करिश म्हात्रे. चला टॉस साठी यायचंय. हिमांशू पण बॅटर आहे.